नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सर्व प्रेग्नंट मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत. मला माहिती आहे तुम्ही 30व्या आठवड्यात आहात आणि खूप लांबचा प्रेग्नन्सीचा हा प्रवास तुम्ही पार केलेला आहे. आता फक्त 10 आठवडे उरलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुमच्यासाठी काय स्पेशल टिप्स आहेत. या आठवड्यात तुमचे कुठले नवीन सिम्पटम्स आहेत. या आठवड्यात तुमच्या बाळाचं अंदाजे वजन आणि उंची किती असणार आहे आणि बाळाचा काय स्पेशल खास विकास या आठवड्यात झाला आहे. ही सगळी माहिती आज आपण इथे बघणार आहोत. या व्हिडिओद्वारे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. तुमचं बाळ आता खूप स्पीडनी वाढत आहे. मुख्यतः त्याचा मेंदू खूप जास्त डेव्हलप होत आहे, खूप जास्त विकास मेंदूचा होत आहे. त्याचप्रमाणे आता आपलं बाळ भरीव देखील म्हणजे फॅट्स देखील खूप जास्त प्रमाणात त्याचे वाढत आहेत. त्याला आता जागा कमी पडायला लागेल आणि तुमचं पोट देखील आता खूप मोठं व्हायला लागलेलं आहे. आता तुमचा नेहमीचा प्रश्न 30वा आठवडा म्हणजे प्रेग्नन्सीचा कितवा महिना. 7व्या महिन्यामध्ये तुम्ही आहात आणि फक्त आता 2 महिने म्हणजे 8वा आणि 9वा महिना उरलेला आहे. तर तुम्हाला ज्याची क्युरिओसिटी असते, उत्सुकता असते, ती माहिती मी देणार आहे. तुमच्या बाळाचं वजन आणि त्याची उंची. तुमच्या बाळाचं वजन आता अप्रॉक्सिमेटली 1200 ते 1400 ग्रॅम आहे. पुढे मागे असू शकतं आणि त्याची उंची साधारण 40 ते 41 सेंटीमीटर एवढी झालेली आहे. नवीन ब्रेन सेल्स अतिशय वेगाने वाढत आहे आणि फॅटी टिश्यूज देखील जमा होत आहे, जे मी तुम्हाला आधी सांगितलं. आता या आठवड्यातली बाळाची स्पेशल वाढ किंवा स्पेशल त्याच्या आतला विकास मी तुम्हाला सांगणार आहे. या आठवड्यात त्याचा जो बोन मॅरो आहे हा लाल रक्तपेशी निर्माण करायला लागलेला आहे. तसंच त्याचं स्प्लिन म्हणजे प्लीहा हे देखील नवीन रक्तपेशी, लाल रक्तपेशी निर्माण करायला लागलेलं आहे. आता या आठवड्यात तुमची काही लक्षणं बघूया. या आठवड्यात तुम्हाला ब्रेस्ट टेंडरनेस जाणवू शकतो, म्हणजे ब्रेस्टमध्ये दुखल्यासारखं, कपड्याचा टच झाला तरी सेन्सेशन्स जाणवू शकतात. कारण तुमची ब्रेस्ट जी आहे ही मिल्क प्रोडक्शनसाठी गिअरअप होत आहे. कारण लवकरच बाळाला मिल्क तयार होण्यासाठी ही ॲक्टिव्ह होणार आहे. तुम्हाला जर एकदम नॉर्मल, छान आणि खूप आनंदी वाटत असेल तर तुम्ही लकी आहात. इथून पुढे टायर्डनेस जाणवू शकतो, पण तरीही तुम्ही 9 महिन्यापर्यंत जर असंच छान, जॉयस, आनंदी असाल तर नक्कीच तुम्ही लकी आहात असं आपण म्हणू शकतो. इथून पुढे हार्ट बर्न म्हणजे जळजळ, छातीत जळजळ, पित्त, वर आल्यासारखं वाटणं, ॲसिडिक वाटणं जाणवू शकतं. कारण वाढत्या गर्भाशयाच्या आकारामुळे आपण खाल्लेलं अन्न डायजेस्टिव्ह ज्यूसच्या स्वरूपात हे वर येऊ शकतं, चेस्टपर्यंत येऊ शकतं आणि हे नॉर्मल आहे. आणि हे तुम्हाला जास्त वाढू द्यायचं नसेल तर याच्यासाठी तुम्ही ड्राईड जास्त खाऊ नका किंवा तळलेलं, स्पायसी हे पदार्थ तुम्ही टाळा. तसेच आंबट चिंबट, टोमॅटो, चिंच असे पदार्थ देखील टाळा. आणि हे अवॉइड करायचं असेल तर तुम्ही मक्याच्या लाह्या खाऊ शकता किंवा तुम्हाला असं होत असेल तर अशा वेळेला एका वेळेला भरपेट न जेवता स्मॉलर क्वांटिटीमध्ये थोड्या थोड्या वेळाने तुम्ही जेवण करा. एकदा का बेबीचा जन्म झाला, बाळ जन्माला आलं की हा जो हार्टबर्न म्हणजे छातीत जळजळ होण्याचा त्रास आहे तो आपोआप कमी होणार आहे. आठवड्यापासून पुढे तुम्हाला ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन, पायांवर सूज येणं हे जाणवू शकतं, नॉर्मल आहे. तरी देखील एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. इथून पुढे स्ट्रेच मार्क्स अतिशय प्रॉमिनंटली तुम्हाला दिसायला लागतील. आता इथून पुढे तुमच्या बाळाच्या मुवमेंटमध्ये काय चेंजेस आहेत ते बघूया. बाळ अतिशय जोरात पंचेस मारू लागलं आहे, हालचाल करू लागलं आहे, स्ट्रेचिंग करतं आहे, हिकअप्स, उचक्या त्याला येत आहेत आणि ते खूप ॲक्टिव्ह झालं आहे. त्यामुळे दिवसभर कधीही कुठल्याही वेळेला तुम्हाला या मुवमेंट्स अतिशय जास्त इंटेन्सिटीने जोरात फील होणार आहे. आता तुमच्यासाठी काय स्पेशल टिप्स आहेत ते बघूया. इथून पुढे थोडंसं ब्रेथलेसनेस म्हणजे श्वासोच्छ्वासाला थोडंसं प्रॉब्लेम आहे असं वाटू शकतं. मग अशा वेळेला प्राणायाम शिकून घ्या, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम शिकून घ्या, योगतज्ञांकडून शिकून घ्या आणि त्याचा अभ्यास करा, सराव करा. म्हणजे तुम्हाला ब्रेथलेसनेसचा जो इश्यू आहे तो होणार नाही. तसंच छान झोप घ्या, शक्यतो डाव्या कुशीवर झोपा आणि ज्या प्रेग्नन्सी पिलो किंवा आपल्या साध्या उशा असतात त्या व्यवस्थित पोझिशन करून मग त्याप्रमाणे तुम्ही कम्फर्टेबली झोपू शकता. या आठवड्यासाठी स्पेशल टिप आहे की तुम्ही प्रेग्नंट आहात, पोट मोठं आलेलं आहे किंवा अगदी तुम्ही प्रेग्नंट आहात आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतरसुद्धा फ्लॅट चप्पल्स वापरायला लागा. कारण
तोल गेल्यामुळे पडण्याचा धोका असतो, म्हणून हिल्सचे, अगदी छोट्या हिल्सचेही चप्पल्स वापरू नका. एपिजिओटॉमी म्हणजे काय? डिलिव्हरीनंतर वजायनाच्या खाली थोडासा कट दिला जातो. हा कट खरंच डिलिव्हरीच्या कळांमध्ये पेनफुल नसतो याविषयी देखील माहिती करून घ्या. पाण्याचं व्यवस्थित प्रमाण ठेवा आणि योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी प्या, म्हणजे अमनिओटिक फ्लुईडची जी मात्रा आहे, जे प्रमाण आहे ते मेंटेन राहील. कुठलीही फळं भाज्या रॉ फॉर्ममध्ये खात असाल, सलाड स्वरूपात खात असाल तर ती आधी पाण्यात भिजत घाला, स्वच्छ धुवा आणि त्यानंतर शक्यतो वरचं साल काढून, काकडी खात असाल तर साल काढून, गाजर खात असाल तर साल काढून खा. अर्धकच्चा मांस, अर्ध शिजवलेलं मांस बिलकुल सेवन करू नका. साखर देखील प्रमाणात खा. अगदी खूपदा काही गोष्टी खाणं, साखरेच्या गोष्टी खाणं, मिठाया खाणं हे जरा कमी करा, म्हणजे डायबिटीससारखे इश्यूज आपल्याला होणार नाही. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये प्रेग्नन्सीच्या 31व्या आठवड्याच्या माहितीसह. टिल देन स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे कनेक्टेड विथ नॉलेज बास्केट इंडिया. थँक्यू.